हरी झुंजारते क विष्णुदास जगी, झुंजारते क विष्णुदास जगी, पाप पुण्यांगी नातळे त्या, गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासे, ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ, ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ, कापिजे कळी काळ तया भेने, गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासे, तुका म्हणे शंख चक्रांचे शृंगार, तुका म्हणे शंख चक्रांचे शृंगार, नामामृत सार मुखा माझी, गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासे, विठाला पुढं पुढं माता माऊल्यांना विनंती आहे, पुढं जागा आहे, सर पुढं. समोर या, समोर या, पुढं पुढं या, इकडं पुढं जागा आहे, या. झुंजारते क विष्णुदास जगी, झुंजारते क विष्णुदास जगी, पाप पुण्यांगी नातळे त्या, गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला गेलेला हा अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण एवं वारकरी संप्रदायाचे कलश स्थान असणारे जगद्गुरु जगतमान्य संत श्री तुकोबाराय यांचा हा बहुतेकांच्या परिचयाचा आणि वैष्णव सिद्ध संतांचं वर्णन करणारा हा अभंग आहे. विठाला जगद्गुरु तुकोबारा यांचा वैष्णव सिद्ध संतांचं वर्णन करणारा हा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडला गेलेला अभंग आहे. बघा, या अभंगाचा जर सरळ सरळ अर्थ जर पाहिला तर अगदी सोपा आहे. या जगतामध्ये एक आणि एकच जे विष्णुदास आहेत तेच एकमेव असणारे वीर आहेत, तेच एकमेव असणारे योद्धे आहेत. आणि मला वाटतं की काल परवाचा शब्द धुरंधर आहेत, तेच एकमेव असणारे योद्धे आहेत, नाम झुंजार आहेत. बरं, त्यांच्या अंगाला पाप आणि पुण्याचं लेबल लागू शकत नाही. तुम्ही म्हणाल महाराज, जो जो या पृथ्वी तलावर जो जो आणि जे जे काही काही करतो ते ते त्याचं कर्म झालं. मग कर्म म्हटलं की पाप आलं, कर्म म्हटलं की पुण्य आलं. मग त्यांच्या अंगाला पाप आणि पुण्याचं लेबल का लागू शकत नाही आपण अभंगामध्ये पाहणार आहोत. बरं, यांचं जीवन कसं आहे? जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थेमध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन चालू आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अर्थात रात्रंदिवस नामस्मरण चालू आहे. हे त्यांचं जीवन आहे. तुम्ही म्हणाल महाराज, ज्या वैष्णव संतांचं वर्णन करताय त्यांची नेमकी अलंकार काय, त्यांची नेमकी लक्षणं काय? महाराज म्हटले की ज्यांच्या कपाळावरती उभा गंध आहे, गळ्यामध्ये पवित्र अशी तुलसीची माला धारण केलेली आहे आणि शेवटच्या चरणामध्ये सांगतात की अहोरात्र ज्यांच्या मुखारविंदी भगवान परमात्म्याचं नामचिंतन चालू आहे, अशा पद्धतीचे आहे असणारे संत आहेत. विठाला चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा दीर्घसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा: पुण्यक्षेत्र पुण्यभूमी श्री क्षेत्र सुरेगाव
देववाडी किंवा घोटेवाडी या आपल्या पंचक्रोशी या नगरीमध्ये मला वाटतं पहिलंच वर्ष आहे. प्रारंभादिनी अर्थात पहिलंच वर्ष आहे आणि सुरू केलेला 1 कोटी नामजप अर्थात हा सोहळा, कीर्तन रूपी सोहळा, कीर्तन महोत्सव पहिल्यांदाच या ठिकाणी सुरू केलेला आहे. आणि मला वाटतं की कुठल्याही कार्याचा जर आरंभ करायचा असेल तर कशानं केला पाहिजे हो? देवाच्या नामस्मरणानं किंवा संतांच्या नामजपानं केला पाहिजे, भगवंताच्या नामस्मरणानं. कारण ते कार्य जर पूर्ण आणि निर्विघ्नपणे पार पाडायचं असेल तर भगवंताचं नाम आवश्यक आहे का? अहो, तुमचं आमचं सर्वसामान्य जीवांचं द्या सोडून, ज्या वेळेस श्रीमद भगवत गीतेची सुरुवात झाली आणि एका धृत नाम आंधळ्या व्यक्तीकडून सुरुवात झाली. गीतेची सुरुवात जर आपण पाहिली, कोणी सुरुवात केली हो? धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. एका नालायक व्यक्तीकडून गीतेची सुरुवात झाली, अमंगल व्यक्तीकडून सुरुवात झाली. मला वाटतं की त्या गीतेचा शेवट सुद्धा कसा झाला? रडून करावा लागला अर्जुनाला. एव मुक्त्वा अर्जुन संख्ये रथोपस्थ उपाविशत विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानसा. अर्जुनाला रथातून उतरावं लागलं, आपलं धनुष्य असणार टाकून दिलेलं आहे आणि देवाला नकार देतोय का? कारण गीतेची सुरुवात एका अमंगल, एका आंधळ्या व्यक्तीकडून सुरुवात झाली. त्यामुळं गीतेचा शेवट सुद्धा अर्जुनाला, पहिल्या अध्यायाचा शेवट सुद्धा रडून करावा लागला. तुम्ही आम्ही तर माणसं आहेत, आपण एखादं कार्य आरंभ करतोय, मग आपण सुद्धा पातंजली महासूत्र असं सांगतं, महाभाष्यकार म्हणतात की सुरुवात करायची असेल, मध्यम करायचं असेल किंवा शेवट करायचा असेल तर देवाच्या नावानं सुरुवात केली पाहिजे. मंगला दिनी मंगल मध्याने मंगलांतानीच शास्त्रांनी पृथंते. अर्थात कार्याचा आरंभ असेल, मध्यान्ह असेल किंवा शेवट असेल, अर्थात देवाच्या नामस्मरणानं केलं पाहिजे. खरं म्हणजे तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण हा कीर्तन महोत्सव जरी नावाला असला, गुरुजींनी मला सांगितलं की बंद करायचंय, म्हणजे अर्थात फक्त आपला 1 कोटी नामजप सर्वांकडून गुरुजी या माध्यमातून करून घेत आहेत. खरं म्हणजे द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला कमी आहेत. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की हे नामस्मरण करत असताना आजच्या या कीर्तनासाठी मला वाटतं की हा सोहळा जो आहे तो कौतुक सोहळा म्हणायला काय हरकत नाही. कारण आम्ही जी काही मंडळी आहेत, ही टाळ घेतलेली मंडळी असेल, गाणारी मंडळी असेल, किंवा कीर्तनाला मी जो फेटा घालून इथं उभा आहे मी असेल, आदरणीय आमचे मृदंग सम्राट गोपाळ महाराज असतील, ही सगळी जी कला आहे, मी जे काय 4 शब्द बोलणार आहे, महाराज पखवाज वाजवणार आहेत, हे जे काय गोड गोड असणार राग रागिण्या गाणार आहेत, ही सगळी जर कृपा कोणाची असेल तर एकमेव त्याला आमचे गुरुजी आहेत. टाळी वाजवायची. म्हणजे गुरुजींनी जवळजवळ एक 22 ते 20 वर्षापासून आम्हाला घडवण्यात अक्षरशः गुरुजींनी वेळ घातलाय. कारण ज्यावेळेस या वारकरी शिक्षण संस्था नव्हत्या त्यावेळेस आम्ही सुरुवात तिकडे केली. मला वाटतं की रामचंद्र महाराज दरेकर गुरुजी असतील, आदिनाथ महाराज बनकर असतील, एकदम अक्षरशः त्यावेळेस परिस्थिती नव्हती. इकडून मोटरसायकलनं प्रवास करायचा का? पैशासाठी नाही, केवळ माझी लेकरं घडली पाहिजे. आणि मला वाटतं की आज जर आपण या सोहळ्यामध्ये पाहिलं तर कौतुक वाटण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे ही सगळी मंडळी ही जी काय तयारीची जी मंडळी आहे या ठिकाणी बघितल्यानंतर खरं म्हणजे गुरुजीला काय वाटते, त्यांच्या भावना त्यांनाच माहिती असते. महाराष्ट्रातील या कीर्तनासाठी तुम्ही अनेक जण नाव ऐकून होतात, पण आज प्रत्यक्ष तुम्हाला ज्यांचं दर्शन घडतंय, नाही तर त्यांचं सगळं असणारा पखवाज तुम्हाला ऐकायला भेटतोय. महाराष्ट्र टॉप अगदी 5 जे वादक आहेत त्यामध्ये पहिलं अग्रगण्य नाव कोणाचं असेल तर आमचे गोपाळ महाराज आहेत. या कीर्तनाच्या नंतर थोडं त्यांचं एक 10-15 मिनिटाचं वादन पण होणार आहे. 1 तासाचं या ठिकाणी सुंदर असं वादन होणार.
ते उपस्थित आहेत. इकडे असणारे आमचे स्वामी महाराज आहेत. वा, अगदी कमी वयामध्ये बघा, ज्यावेळेस आम्ही संस्था चालवत होतो आणि अगदी दुसरी तिसरीचं वय होतं. बरं, आपल्या राज्यातली व्यक्ती नाही बरं का, कर्नाटकहून तिकडे आलेली, आणि एवढ्या लहान वयामध्ये अहो, इंदुरीकरचं कीर्तन असो किंवा अजून कोणाचं ढोक बाबांचं असो, तेवढ्याही लहान वयात अशा चाली रागीने गायच्या की 5-10 मिनिटं आमच्या स्वामीवर महाराज बोलल्याशिवाय राहत नव्हते. त्यांच्याकडूनही त्यांचंही कौतुक आहे, कारण एवढ्या कमी वयात ही गुणीजन असणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचंही कौतुक. आमच्या गुरुकुलचे असणारे सुदर्शन महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद. आमच्या सोबत चाकणहून आमच्या अक्षय दादा आणि त्यांच्या मातोश्री या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचेही कार्यक्रमाच्या वतीनं त्यांचेही ऋण व्यक्त करतो. चैतन दादा आहेत, सर्वच असणारी मंडळी, आमचे चेअरमन साहेब ना, हा, महाराज म्हटले की या गाडीत चेअरमन साहेब गेलेत, आणि तिकडं आल्यानंतर मी एक अंदाज लावला की बहुतेक हेच चेअरमन साहेब आहे. तुम्ही असाल. एक 5-6 महिन्यापूर्वी तुम्ही आमच्या गावी आलेले होते. कशाला? आम्हाला सावध करायला आलेले होते. गुरुजींनी सावध केलं, पण ठीक आहे, आता गुरुजींनी घडवलंय, गुरुजींनीच आम्हाला घडवलंय, सावधही केलंय, परंतु आनंदाश्रम स्वामीच्या नावानं, कारण आमचं जे कार्य आहे, आम्ही तिथूनही निघालो. गुरुजींनी खूप परिश्रम घेतले, हजारो विद्यार्थी घडवले. एक 5-6 संस्था अशा आहेत की गुरुजींचं मोलाचं आजही मार्गदर्शन आहे. गुरुजींना विचारल्याशिवाय आजही आम्ही इकल्ली काडी तिकडं करत नाही. आणि पहिल्यापासून या परिसराचं आमचं जे वैभव आहे, आज आम्ही आळंदीला गोपाळ महाराज आणि आम्ही आमच्या माध्यमातून डॉक्टर बाबाकडे गेलो. डॉक्टर बाबांना थोडी पूर्वपीठिका सांगितली आणि बाबांना म्हटलं की पालकांची इच्छा आहे की तुम्ही इथं गुरुकुल सुरू करावं. बाबांना म्हटलं नाव काय द्यावं. मग डॉक्टर बाबांना म्हटलं तुम्ही सुचवा. नाही म्हटलं तुमच्या डोक्यामध्ये काय आहे. आता डॉक्टर बाबांचे गुरुवर्य कोण? मी म्हटलं की मला असं वाटतंय की आनंद आश्रम वारकरी गुरुकुल असं नाव द्यावं. बाबांनी अक्षरशः टाळ्या वाजवल्या. मी दुसरं काय सांगणार आहे म्हटले, थोडंच माझं नाव सांगणार आहे. आणि गेल्या वर्षीपासून आळंदी या क्षेत्री आनंद आश्रम वारकरी गुरुकुल नावाचं गुरुकुल आम्ही सुरू केलं. गुरुजींचे आशीर्वाद आहेत, तुम्हा सर्वांची साथ आहे. आणि मला वाटतं की या असणाऱ्या ओसाड रानामध्ये सुद्धा देववाडी, परंतु इथं संत पंढरी भरलेली आहे, म्हणजे त्रिवेणी संगम. आता मला इथली काय पूर्वपीठिका माहीत नाही, थोडा उशिरा आलो. गुरुजींनी 1-2 मिनिटात सांगितलं. इकडं मातेचं मंदिर आहे, इकडं स्वामी आहेत, आणि अजून म्हणजे या तिन्हीच्या असणाऱ्या मध्यांनी अर्थात देववाडीमध्ये ही संत पंढरी अवतरित केलेली आहे. विठाला आणि हे करत असताना गुरुजींनी अक्षरशः निस्वार्थ सेवा केलेली आहे. त्यांचे आज नुसते विद्यार्थी नाहीत, तर शेकडो विद्यार्थ्यांचे चालक आणि मालक झालेत. इकडे आमचे महाराज राहिले, थोडं आड बाजूला उभा राहिले. त्यांचंही सुंदर असं गुरुकुल आहे. बरोबर आहे, दिसले का? पुढे या ना, पुढे या. 2 दिवस झालं तेही सेवा देतात आमचे लक्ष्मण महाराज जगताप. त्यांचंही सुंदर असं गुरुकुल धाराशिव मध्ये आहे. म्हणजे सगळे संस्था चालक गुरुजींच्याच विद्यार्थी झालेत, आणि सगळ्यांना अक्षरशः आपापल्या वाटेला लावून गुरुजींनी या ठिकाणी हा आनंदाचा सोहळा सुरू केलेला आहे. ठीक आहे, अल्पावधीमध्ये आपल्याला थोडं थांबायचंय. बघा, जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये वैष्णव सिद्ध संतांचं वर्णन करतायत. संतांचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे साधक वैष्णव आहेत आणि दुसरे सिद्ध वैष्णव आहेत. जे वैष्णव सिद्ध संत आहेत त्यांचं वर्णन करणारा अभंग आहे. संत नेमकं कोणाला म्हणायचं, संतांची नेमकी व्याख्या काय? विश्वमाऊली ज्ञानोबाराय सांगतात, आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी, अर्थात आत्मविषयक यथार्थ प्रमा ज्यांच्या अनुभवामध्ये उपलब्ध आहे त्यांना संत असं म्हणा. बघा, जीवनामध्ये अनुभवाला अनन्यसाधारण महत्व आहे.
तुमच्या आमच्यामध्ये जीवनामध्ये जर विशेष अशा पद्धतीचा अनुभव नसेल तर तुमचं आमचं जीवन हे मेल्या समान आहे, फोल जीवन आहे. त्यामुळे तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये एक विशेष अशा पद्धतीचा अनुभव तुम्हाला आणि आम्हाला प्राप्त झाला पाहिजे. अहो तुमचं आणि आमचं सोडा, तब्बल 1400 वर्षे जीवन जगणाऱ्या चांगदेव बाबांना विचारा काय उद्गार आहेत त्यांचे. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. तब्बल 1400 वर्ष जीवन जगल्यानंतरच्या या प्रतिक्रिया आहेत. चांगदेव म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. एक दोन नाही, तब्बल 1400 वर्ष जीवन जगले. म्हणे आजी जन्मालो. मग आतापर्यंत काय करत होते तर जीवन जगत होतो, परंतु ते जीवन मेल्या समान होतं. का? कारण जीवनामध्ये अनुभव नाही. अनुभवाशिवाय माणसं जीवन जगू शकत नाहीत आणि एक विशेष पद्धतीचा अनुभव. बरं, मुक्ताईला शरण जाण्यामागं काय कारण आहे हो? काय तिचं वय होतं का हो? 1400 वर्ष कुठं आणि 5-10 वर्ष कुठं. माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू, चांगदेव योगियान, चांगदेव योगियान. तिले मानला रे गुरु, तिले मानला रे गुरु, तिले मानला गुरु. वय 10 वर्षाची चिमुरडी असणारी मुक्ताई, पण चांगदेव बाबा त्यांना शरण जात आहेत. का? कारण मुक्ताई या वयानं लहान आहेत, मात्र अनुभवाने खूप मोठी आहेत. त्यामुळे त्याला शरण जात आहेत. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. बघा, मुक्ताबाई चांगदेव बाबांच्या जशा गुरु आहेत तशा नामदेव महाराजांच्या सुद्धा आज्य गुरु आहेत. आणि विश्वमाऊली अनाथांची माय कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांच्या सुद्धा त्या कोण आहेत? गुरुच आहेत. अरे त्यांना सुद्धा उपदेश करत आहेत. योगी पावन योगी पावन
टाळी वाजवा. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. आपल्या भावाला असणारा उपदेश करतायत. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि मला वाटतं की त्यांनी त्यामुळेच प्रसाद दिला. आपला ज्ञानेश्वरी असेल, चांगदेव पासष्टी असेल, अमृत अनुभव असेल, हरिपाठासारखा ग्रंथ असेल, मुक्ताईने उपदेश केल्यामुळं हे आज आपण वेगवेगळ्या वाङ्मयातून फळं चालतोय. हे सगळे उपकार जर कोणाचे असेल तर ती असणारी छोटी असणारी मुक्ताई. का? कारण अनुभवाने ती कशी आहे? अनुभवाने मोठी आहे. बघा, अनुभवाला जीवनामध्ये एक अनन्य साधारण महत्व आहे. परवा बाबांचा पाठ ऐकत असताना बाबांनी एक दृष्टांत दिला. एक कंपनी होती आणि कंपनी अचानक बंद पडली. मग तो कंपनीचा जो कोण ओनर होता त्याने अनेक इंजिनियर बोलवले. अरे म्हटले, लवकरात लवकर हे यंत्र असणार सुरू करा. अनेक वेगवेगळे इंजिनियर यायचे, चेक करायचे, पण कुणाला त्याचा उलगडा समजत नव्हता. मशीन काही चालू होत नव्हती. दिवसा मागून दिवस जात होते. दररोज असणारं 2-4, 5 नुकसान व्हायचं. 10 दिवस झाले. शेवटी त्या मालकाला वाटलं की थोडा बाहेरून बोलवलं पाहिजे कोणीतरी. म्हणून एक दोन मुंबईला कॉल केले आणि तिथला एक जो इंजिनियर होता, अनुभवी होता अर्थात, त्याला बोलवण्यात आलं. आणि बोलवल्यानंतर मशीन पूर्णपणे पाहिली आणि पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी सांगितलं की मला एक हातोडा द्या. हातोडा हातामध्ये घेतला आणि अक्षरशः 1-2 ठोके टाकल्यानंतर तर मशीन सुरू झाली. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. वा वा म्हणे, 10 दिवस झालं. तिथलं सांगतोय, तिथं टाळ्या वाजवल्या. तुम्ही विठ्ठल सुरू झालं की टाळ्या वाजवा. आता टाळ्या वाजवायला आनंदी आनंद झाला. पेढे भरवायला. अरे 10 लाखाचं 20 लाखाचं नुकसान झालं. अगदी 2 मिनिटांमध्ये मशीन सुरुवात करून दिली. हार वगैरे सत्कार समारंभ झाल्यानंतर म्हणे, तुमचं काहीतरी असेल ना म्हटले. आता तुम्ही एवढी सेवा करण्यासाठी लांबून आलाय, आता जाणार आहेत म्हटले, आता काहीतरी असेल ना. त्यांनी सांगितलं की म्हणे माझे 10,000 रुपये फी आहे. म्हणे अहो एवढा खर्च कसं काय? जायचं यायचं सगळं आम्हीच केलंय. 10,000 कशाचे? म्हणे दादा, जायचं यायचं तुम्ही केलंय, त्यातील 1,000 रुपये हातोडा हाणल्याचे आहे, हातोडा मारल्याचे आहेत. पण तो हातोडा नेमकं कुठं मारायचा, किती प्रमाणामध्ये मारायचा, याचे असणारे बाकीचे पैसे. आता आम्ही पकवाज लावतो. आता आमचं पण विचार झालेलं बरं का, गुरुजींच्या आशीर्वादानं. खरं म्हणजे विषयच नव्हता आणि बनकर गुरुजींच्या आशीर्वादानं गायनाचं झालंय. पण ठीक आहे, काहीच गाता येत नव्हतं, पण कीर्तनाला उभारल्यानंतर तुम्ही बसताय म्हणजे थोडंफार जमतंय. बरोबर आहे का? म्हणजे पकवाजचंही आमचं विचारच झालंय. पण पकवाज लावताना मात्र थोडं वेगळंच होतंय. म्हणून हे इंजिनियर आम्ही कुठं इकडं तिकडं चाललो की यांना बोलवतोय. म्हणजे यांना माहिती की किती प्रमाणात मारायचं. बरोबर आहे? म्हणजे तेवढे पैसे दिले. अर्थात हे पैसे कशाचे आहेत तर अनुभवाचे आहेत. हजारो इंजिनियर 10 दिवस झटत होते, परंतु उपयोग झाला का? 10 लाखाचं नुकसान झालं, परंतु हे असणारे महाशय आले, 2 मिनिटांमध्ये मशीन सुरू केली. अनुभवाला अनन्य साधारण महत्व आहे. अजून तुमच्यासाठी सांगतो, ऐका. बघा, हल्ली कसं आहे, मुलाची लग्न जमायला तयार नाही. कसं आहे तुमच्या इकडं? तसंच आहे का? अनेक 2 वर्षापासून पाहत होतो, 2 वर्षापासून बघत होतो, परंतु त्या असणाऱ्या पाटलाच्या मुलाचं लग्न जमतच नव्हतं. काय योगायोग आला, नेमकं दिवाळी झाली, अचानक पाहुणे आले आणि लगेच होकाराचा निरोप दिला. म्हणून मी सांगत असतो की जास्त लोड घेऊ नका, की होईल, थोडा दम धरा. बरोबर आहे का? मग जमलं लग्न. या बिचाऱ्याला गावातल्या म्हाताऱ्या लोकांचा खूप राग आलेला होता आणि एक त्यानं फरमान काढलं की म्हणे, माझ्या लग्नाला गावातल्या एका म्हाताऱ्यानं यायचं नाही. म्हाताऱ्यांना वाटलं की अरे, लहानपणापासून आम्ही पाहत होतो की कधी लगीन होईल, याच्या लग्नातली कधी आम्ही बुंदी खाऊ, आणि यानं तर आमचाच असं असणारा काय केलाय, विरोध केलाय. लग्नाचा दिवस उजाडला. या ठिकाणाहून गाड्या एक एक ट्रॅव्हल्स श्रीगोंद्याला लग्न होतं तिकडे जात होती.
सगळ्या गाड्या अक्षरशः फुल असणाऱ्या गच्च गेल्या. सगळी तरुण मुलं जात होती. शेवटची गाडी राहिली. गाडीमध्ये सुद्धा सगळे तरुण मुलंच बसवले. एकही म्हातारा मध्ये चालला की त्याला बाहेर काढायचं. बरं, सगळी तरुण मुलं बसलेली आहे. सगळ्याच्या हातामध्ये एक 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 बाटली आहे. कशाची? इथं तर म्हणा बिस्लरीची बाटली आहे. आता गाडी निघणार तेवढ्यामध्ये त्या नवरदेवाचा जो भाऊ आहे त्याला वाटलं की का रे, एखादा तरी गावातला नैवेद्य पुरता तरी म्हातारा लग्नासाठी नेला पाहिजे. म्हणून त्यानं गाडीत घातला की त्या मधल्या तरुण मुलांनी त्यांना बाहेर काढण्यात आलं. त्यांना एक शक्कल लढवली. गाडीची डिक्की असते मोठी, ट्रॅव्हल्सच्या डिक्कीमध्ये ते आजोबांना टाकलं. लग्नाच्या ठिकाणी असणारी गाडी गेली. सर्व असणारा विधिवत सर्व पूजा वगैरे झाली. वरात आलेली आहे. ब्राह्मण बुवानी हातामध्ये माईक घेतला. सांगितलं की सर्वांना अक्षदा भेटल्या का? हो कराला. आता मंगल अष्टका सुरू करणार तेवढ्यात नवरी कल्ल्या असणाऱ्या एका म्हाताऱ्याने ही सगळी परिस्थिती पाहिली. त्याला भलताच जोर आला. हातामध्ये माईक घेतला आणि म्हणू लागला, का हो, अरे हे लग्न झाल्यानंतर तुम्ही आमची मुलगी तुमच्या घरी नेणार? तिकडले लोक म्हटले, हो, लग्नानंतर तुमची मुलगी आमच्याच घरी घेऊन जाणार. म्हटले, लग्नानंतर तुम्ही आमच्या मुलीसोबत तिला जे काय अंधन हुंडा वगैरे दिलेला आहे ते तुम्ही तुमच्या घरी नेणार? म्हणे, हो, ते सुद्धा आम्ही आमच्या घरी घेऊन जाणार. त्यांनी सांगितलं, म्हणे, का हो, जर लग्नानंतर तुम्हाला आमची मुलगी तुमच्या घरी न्यायची असेल, मुलीला दिलेलं काय अंधन हुंडा आहे तो आमच्या मुलीसोबत तुम्हाला तुमच्या घरी न्यायचं असेल, तर मुलीच्या नावानं जी काय 5 एकर जमीन आहे ती जर तुम्हाला तुमच्या सोबत नेता येत असेल तरच लग्न, नाहीतर लग्न इथंच मोडलं. आता इकडले जे तरुण सगळे झुलायला लागले होते थोडं तालावर आले. आल्यानंतर म्हटले, दादा करायचं काय? कोणाला काही सूचना तेवढ्यात भावानं शक्कल लढवली आणि त्याला आठवण झाली. कोणाची? म्हणजे म्हाताऱ्यांना माहिती की म्हाताऱ्याची आठवण झाली. आणि अडचणीत कोणाची आठवण होती? तुमची तर आठवण होती. बरोबर आहे. डिक्की उघडली, पाहतो तो काय बेशुद्ध म्हातारा झालेला आहे. एक बिस्लरी घेतली, थंडगार तोंडावर टाकली, सगळा प्रकार सांगितला. काय म्हाताऱ्याला म्हणता 120च्या स्पीडनं गाडी आणली, पळतच निघाला. बघा, एखाद्या विद्यार्थ्यानं अभ्यास करावा आणि पेपर हातामध्ये आल्यानंतर त्याला जेवढा आनंद होतो तेवढा आनंद 99.99 पडल्यावर सुद्धा नाही होत. प्रश्न पत्रिका पडल्यावर मात्र आनंद होतो. पळत गेला, हातामध्ये माईक घेतला आणि त्यांना उद्देशून बोलू लागला. म्हणे, का हो, अरे लग्न झाल्यानंतर तुमची मुलगी आम्ही आमच्या घरी नेणार. ती मुलगी जशी मंडपात आहे, मुलीला दिलेले धन अंधन जे हुंडा आहे ते सुद्धा आम्ही आमच्या घरी घेऊन जाणार. ते जसं इथं मंडपात आहे, तुमच्या मुलीचे नावाची 5 एकर जमीन आहे, ती मंडपामध्ये तुम्ही आणा. आम्ही न्यायला तयार आहोत. अरे बोलण्यासाठी सुद्धा अनुभवाची गरज जर असेल तर मग जीवन जगण्यासाठी नको. आणि हा तर परमार्थ आहे. आणि परमार्थ करायचा असेल तर याला सामान्य अनुभव नाही, एक विशेष अशा पद्धतीचा अनुभव आहे. आणि तो आमच्या संताकडे आहे. विठाला संताकडे एक विशेष अशा पद्धतीचा अनुभव आहे. आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी, ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैसे सुरुवातीला सांगितलं. आत्मविषयक यथार्थ अनुभव ज्यांच्या जीवनामध्ये आहे. अरे तुमचं आणि आमचं जर जीवन पाहिलं, एक सामान्य अशा पद्धतीच्या अनुभवामध्ये तुमचं आणि आमचं जीवन चालू आहे. एकमेकाकडे सामान्य अनुभव आहे. एकमेकाकडे पाहताना महाराज लोक एवढ्या द्वेषानं पाहतायत. सध्या कोण कोणाच्या पुढं चावू लागला की त्याचे पाय खेचायला मागची मंडळी तयार आहे. हे सगळं तुमचं आणि आमचं जीवन आहे. सगळी मंडळी पाहिली तर अहोरात्र धडपड. आणि धडपड जर कशासाठी असेल तर कशासाठी? पैशासाठीच धडपड आहे. पैशासाठी धडपड आहे. बघा, 100 पोरांचा बाप राजा धृतराष्ट्र 100 पोरांचा बाप आहे. भारताचा सम्राट आहे.
परंतु मरत असताना एका अरण्यामध्ये जळून खाक व्हावं लागलं. आणि ज्या तुकोबरायांच्या घरी साधं बसायला पोतं सुद्धा नव्हतं, मात्र त्यांना विश्वाचा जनिता माझा परमात्मा त्यांना विमान घेऊन घ्यायला आले. प्रयाण काळी देवे विमान पाठविले. तुकोबरायांच्या घरी बसायला पोतं नव्हतं, त्यांना न्यायला मात्र विश्वाचा असणारा माझा परमात्मा न्यायला विमान घेऊन आलेला होता. अर्थात माणसाचं कर्म चांगलं पाहिजे. बघा, आपण कालपासून जर मी सकाळी काल टीव्ही नुसता सुरू केला, अक्षरशः आपल्या घरातला एखादा माणूस गेलाय की काय ही सर्वांची भावना आहे. पक्ष कोणता, माणूस कुठल्या जातीचा, काही घेणं देणं नाही, परंतु एक आपल्यातला माणूस गेलाय ही भावना सर्वांच्या उदरावरती अर्थात ओठावरती आहे. बघा, जात असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, परंतु काम करत असताना एवढं काम चांगलं केलं की जात असताना सुद्धा देह सुद्धा महाराज ज्याच्या आधारे काम केलं, शेवट त्या घड्याळाच्या नावानं त्यांची ओळख सुद्धा पटण्यात आली. म्हणजे आपलं काम मागं राहतं, उत्तमची उरे कीर्ती मागे. बघा, आज अंत्यविधीसाठी लाखो समाज धाय मोकलून रडत होता. सगळा महाराष्ट्र शोकाकुलात बुडालेला होता, अक्षरशः सुन्न झालेला होता. मला वाटतं की काल सुद्धा आपण या कार्यक्रमाच्या वतीनं आदरांजली साहेबांना वाहिलेली आहे. अर्थात आपलं काम अक्षरशः चांगलं पाहिजे. अरे, आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रारब्धात जेवढा आहे ते भेटणारच आहे. यदि भाग्य में होगा तो भागा हुआ भी भाग कर आएगा, और यदि भाग्य में नहीं होगा तो आया हुआ भी चला जाएगा. म्हणून सत्ता संपत्ती या सगळ्या गोष्टी जागेवर राहणार आहेत. आपलं काम प्रामाणिक असलं पाहिजे. अरे, सत्ता आज आहे उद्या नाही, काही सांगता येतं? काय भरवसा आहे का? आपण मागची जर पंचवार्षिक पाहिली तर सगळी परिस्थिती, कोण कुठल्या बिळात आणि कोण कुठल्या सुरत गुवाहाटीत जाऊन बसलंय, उलथा पालच सगळी झाली. म्हणजे 5 वर्षासाठी निवडून आलेली माणसं सुद्धा त्या खुर्चीवर 5 वर्ष बसतील की काही सांगता येत नाही. तुमच्याकडे पैसा आहे, आज पैसा खिशात असेल, उद्या तुमच्या खिशात नसेल. पैशाला सुद्धा महाराज पातिव्रत्यत्व नाहीच आहे. मी नेहमी सांगत असतो की बघा, मी आता कीर्तनासाठी उभा आहे. आता किती वाजलेत? 7:30 वाजलेत. कीर्तनाच्या नंतर जे दिलं जातं इतर ठिकाणी, जे दिलं जातं काय कीर्तनानंतर पाकिट, ते आता कोणाच्या खिशात असतं? संयोजक जे आहे त्यांच्या खिशात आहे. बर, 8-8:30च्या नंतर तेच असणारे पाकिट म्हणा, पैसे म्हणा, ते कोणाच्या खिशात येतील? कीर्तनकाराच्या. तेच पैसे उद्या 8, 8:30, 10च्या नंतर कोणाकडे जातील? तिच्या बँकेच्या म्हणतोय मी, तुम्ही मंडळीकडे जाऊ नका गाड्या. म्हणजे सांगायचा मुद्दा आहे की बँकेमध्ये जातील. अर्थात पैशाला पातिव्रत्यत्व नाहीच आहे. सत्ता संपत्ती हे सर्व असणार जागच्या जागी राहणार आहे. आणि तुम्ही आम्ही जे काय प्रामाणिक काम करतो ते फक्त आपलं शिल्लक राहणार. मग ते न चले पुढे
पदार राहील ठाईच्या ठाई. अर्थात यमाचं बोलवणं आल्यानंतर आपल्याला एक ना एक दिवस जायचंय. त्यामुळे सर्वांनी अक्षरशः प्रामाणिक प्रयत्नानं प्रामाणिक तुमचं आणि आमचं जीवन जगलं पाहिजे. हे जगल्यानंतर एक विशेष अशा पद्धतीचा अनुभव तुम्हाला आणि आम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. संतांचे जे अनुभव आहेत हे एक विशेष अशा पद्धतीचे अनुभव आहेत. बघा, विश्वमाऊली ज्ञानोबराय असतील किंवा सर्व असणारे संत वाङ्मयाचा जर आपण अभ्यास केला, संतांचं जीवन जर बघितलं, संतांची लक्षणं जर बघितली, तर एक वेगवेगळी अशा पद्धतीची पाहायला येते. संत कसे आहेत, तर संत काय करतात, तर तुमच्यासारख्याला आणि माझ्यासारख्याला काय करतात, जागवतात. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा. अर्थात आपल्याला जागवण्याचं काम काय करतायत संत. आपल्याला काय करतात, संताकडं करुणा नावाचा गुण आहे. संत महात्मे आपल्याला ज्ञान देण्याचं काम करतायत, जगावर उपकार करण्याचं काम करतायत. म्हणजे वेगवेगळी गुणाचे पैलू आपल्याला पाहायला भेटतील. परंतु जगद्गुरु तुकोबरायांचा या अभंगाचा जर आपण मागोवा घेतला, तर जगद्गुरु तुकोबरायांनी एक आगळ्या आणि वेगळ्या गुणावरती प्रकाश टाकलाय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. झुंजार देख विष्णुदास झुंजारते क विष्णुदास जगी, पाप पुण्यांगी नातळे त्या. संतांचा अभ्यास केल्यानंतर वेगवेगळे गुण अभंगाचे असणारे आपल्याला पाहायला भेटतात. वेगवेगळे अभंगातून अभ्यास करतो, परंतु एक आगळ्या आणि वेगळ्या गुणावरती प्रकाश जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये सांगतायत. झुंजारते एक विष्णुदास जगी, पाप पुण्यांगी नातळे त्या. साधकांनी प्रश्न विचारला, म्हणे तुकोबराय, तुम्ही जे संतांचं वर्णन करतायत, अहो संत वर्णन करणं हा तुमच्या आवडीचा विषय असेल, आमच्या फायद्याचं काय? का म्हणून आम्ही संतांचं वर्णन करावं? का म्हणून आम्ही संतांचं गुणानुवाद करावं? आमचा फायदा काय? कारण सहसा माणसं फायद्याशिवाय कुठल्याच कामासाठी प्रवृत्त होत. शेतामध्ये एक दिवस जर विचारला येता काय, पगार किती देणार असं विचारताय, बरोबर? फायद्याचा विचार केल्याशिवाय कोणीच यायला तयार नाही महाराज. म्हणजे फायदा काय? कारण प्रत्येक माणूस हा कर्म करण्यासाठी प्रवृत्त होत असताना
प्रयोजनाचा विचार केल्याशिवाय प्रवृत्त होत नाही. अरे तुमचं आणि आमचं द्या सोडून. एका घरामध्ये एका कुत्र्याची आणि गाढवाची चर्चा चालू होती. कुत्रा म्हणतोय गाढवाला, का रे गाढवा? गाढव म्हटलं काय? अरे म्हटलं 1 वर्षापासून मी पाहतोय, अरे माझं जीवन जर तू बघितलंच, खायला प्यायला मालक जो खातोय त्याच्यापेक्षाही ब्रँड आहे. आमची दुकानं पुणे सिटीमध्ये पाहायला भेटतात. बरोबर आहे, कुत्र्यांचा आहार खाण्यासाठी दुकान आहे. बरं, 1 RK 1 BHKचा रूम माझ्यासाठी आराम करण्यासाठी झोपण्यासाठी आहे. बरं, फिरायला, अरे फिरायला मोठमोठ्या 20-25 लाखाची गाडी आहे. काहीच न करता एवढं आईश आरामीमध्ये माझं जीवन आहे. अरे दिवसभर मी तुला पाहतो, राब 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 राबतोयच. मालक तुला कधी खाल्लंय का, जेवलास का, कुठं झोपतोय काही विचारत नाही. मात्र दिवसभर तुझं काम करतोय. माझी इच्छा अशी आहे की तू इथून निघून जा. पुन्हा तू असणारा समजावून सांगतोय गाढवाला कुत्रा, तरी ऐकत नाही. कुत्रा म्हणतो की अरे गाढवा, तू माझ्यावर भरोसा, पुढं काय? ती म्हटलं अरे वेड्या, मी काही तुला काही वाटलो काय? अरे बघ म्हटला, मी फायद्याशिवाय इथं राहत नाही. एक 7-8 महिने झालं म्हटला. आपल्या पाटलांची मुलगी कितवीला आहे? 10वीला. पाटील दररोज त्याच्या मुलीला म्हणतोय की हे बघ, तू जर नाही पास झाली, चांगली टक्केवारी जर नाही घेतली, तर तुझं लगीन गाढवाशी. म्हणून तर मला वाटतं माणसं थोडं माग पडायला लागले. म्हणून गाढव म्हणतो प्रयोजनमाधिस्यन मंदोपि प्रवर्तते. जर गाढव जर फलाचा विचार केल्याशिवाय जीवन जगत नसेल, तर तुम्ही आम्ही सामान्य आहोत, परंतु आपण आपल्याला असामान्य समजतो. मग आपण का फलाचा विचार करू नये? तुकोबारायांना प्रश्न विचारला. म्हणे तुकोबाराय, रे तुम्हाला फल पाहिजे ना, नुसतं फल नाही. संतांचा गुणानुवाद करत असताना नुसतं एक फल नाही, तर या ठिकाणी फलच फल आहे. 2-3 सांगतो म्हणतात. पहिलं फल काय? तुकोबाराय म्हणतात की जेथ वाचा विसवे ते साधू कथा. अरे त्या साधूची कथा करत असताना वाचेला विश्रांती यायचं जर ठिकाण कोणतं असेल, तर ती म्हणजे माझ्या साधूंची कथा आहे. जेथ वाचा विसवे ते साधू कथा. म्हणून तुम्ही साधूची कथा केली पाहिजे, देवांची कथा केली पाहिजे. तुमचं आणि आमचं जीवन सफल झाल्याशिवाय राहत नाही. बघा, आपण इतर चर्चा करण्यापेक्षा साधूची वा देवाची चर्चा केल्यानंतर तुमचं आमचं जीवन सफल झाल्याशिवाय राहत नाही. 1-2-3 चर्चा केल्याच नाही पाहिजे. का? कारण काम क्रोधस तथा लोभस तस्मात् देतत्रयं त्यजेत. म्हणजे जर आपण इतर चर्चा केल्या तर तुमच्या आणि आमच्या अंतःकरणामध्ये कामाची निर्मिती होऊ शकते. काम क्रोधस, क्रोध निर्माण होऊ शकतो. लोभस तस्मात् देतत्रयं त्यजेत. बरं, याचं पुढं फल काय हो? याचा परिणाम काय? तर त्रिविधम नरके सेद्यम द्वारम नाशनम आत्मना काम क्रोधस तथा लोभस तस्मात् देतत्रयं त्यजेत. अरे या नरकाची वाट धरण्यापेक्षा या वैकुंठाची वाट तुम्ही आम्ही कधी धरा. आणि त्याच्याकरता जर साधन काय असेल, तर ती म्हणजे माझ्या साधूची कथा आहे. म्हणून साधूची कथा श्रवण केली पाहिजे, संतांचं गुणानुवाद केलं पाहिजे. हे पहिलं फल आहे. म्हणजे दुसरं फल सांगा. महाराज दुसरं फल सांगतात की अरे म्हणतात, स्वतः विष्णू म्हणतात विष्णू पुराणामध्ये की माझी भक्ती करणारे माझे भक्त नाहीच, तर माझ्या भक्ताची भक्ती करणारे माझे खऱ्या अर्थाने भक्त आहेत. माझ्या भक्ताची भक्ती करणारे माझे भक्त आहेत. तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा. म्हणजे सेवा करण्यास सोडा, दासीचा दास करा महाराज बोलतायत. त्यांची सेवा करा, तीच खऱ्या अर्थानं भगवंताला पोच करते. 1 मिनिटात दृष्टांत चालतो, पुढे चलतो. बघा, एकादशीचा दिवस होता आणि काही दिवसापूर्वी वारकरी पंढरपूरला निघालेला होता. आणि त्या असणाऱ्या गावातल्या पाटलांना त्या वारकऱ्याला सांगितलं की म्हणे अरे वारी करता निघालाय, तर माझ्या जवळ जे काही थोडे आंबे आहेत त्याच्यातील काही आंबे देवाला अर्पण कर. वारकऱ्याने आंबे घेतले. 7 आंबे आपल्या हातामध्ये घेतले, झोळीमध्ये टाकले. पंढरपूरच्या दिशेनं निघालेली आहे. चंद्रभागेचं स्नान केलं, नामदेव पायरीचं दर्शन केलं आणि पंढरीश परमात्म्याच्या दर्शनाकरता निघालेली आहे. मजल दर मजल करत करत 1, 2, 3, 4, 5 तास झालं. माझ्या देवाचं दर्शन झालं नाही. दरदरून घाम येतोय,
तहान लागलेली आहे, भूक लागलेली आहे, आता करावं काय? जर मी काही नाही खाल्लं तर मी याच ठिकाणी चक्कर येऊन पडण्याची दाट शक्यता आहे, करावं काय? तेवढ्याच झोळीतले असणाऱ्या आंब्याची आठवण झाली आणि अक्षरशः एक आंबा खाल्ला, दुसराही आंबा खाल्ला आणि पुढं देवा जवळ गेल्यानंतर महायोग पेटे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय धातुम मुनींद्रही समागत्य तिष्ठंत आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. परमात्म्याचं दर्शन झालेलं आहे आणि झोळीतले 5 आंबे काढले आणि भगवंताच्या चरणारविंदी अर्पण केले. तो वारकरी गावामध्ये आला, पाटलांना सांगितलं, म्हणे पाटील तुम्ही जे काय मला एक 5-7 आंबे दिलेले होते, भूक लागल्यामुळे 2 मी आंबे खाल्ले आणि राहिलेले जे काय 5 आंबे होते ते मी भगवान परमात्म्याच्या चरणावर विंदी अर्पण केलेले. म्हणे ठीक आहे म्हटले. अरे आम्हालाही माहिती की दिल्लीतून निघालेला पैसा गल्लीपर्यंत येईपर्यंत किती झीज होते बरं, बरोबर आहे? 1 लाख रुपये निघाले, किती झीज होते, प्रत्येकाला कमिशन आपल्याला द्यावं लागतं. ठीक आहे म्हणे 2 खाल्लं, खरं बोलला, काही अडचण नाही. नेमकं तो पाटील रात्री झोपलेला आहे आणि झोपीमध्ये स्वतः पंढरीश परमात्मा स्वप्नामध्ये आला आणि पाटलांना सांगितलं, मग पाटला अरे तुझे काय 7 आंबे वारकऱ्याला दिलेले होते, त्यातील 2 आंबे मला पोहोचले, 5 आंब्याचा हिशोब मला माहित नाही. अगदी पाटील धाड करणे उठलेला आहे, वारकऱ्यांच्या घरी गेला, दरवाजा ठोठावला आणि त्या वारकऱ्याला बोलवून घेतलं. म्हणे अरे वारकरी, स्वतःला वारकरी समजतो, हरिभक्त परायण समजतो आणि 1-2-4 आंब्यासाठी खोटं बोलतो. अरे तू सांगितलं असताना म्हटले 5 काय 5 गोण्या तुझ्या घरी टाकल्या असत्या, खरं तर बोलायचं. म्हणे अहो झालं काय? अरे देवाने मला येऊन सांगितलं की तू फक्त 2 आंबे माझ्या परमात्म्याला दिलेले आहेत, 5 आंब्याचा हिशोब मला माहित नाही. मग वेगवेगळ्या शिव्या देत आहेत. हे ऐकल्यानंतर त्यांनाही राग आलेला आहे. अक्षरशः तेही शेतामध्ये जाऊन बसले, पंढरीश परमात्म्याचा धावा करायला लागले आणि देवाला शिव्या द्यायला लागले. अरे जनाबाईनीच्या काही तुला शिव्या दिल्या, खऱ्या अर्थानं मला असं वाटतंय की ती खऱ्या अर्थानं सार्थकी लागलेले. धुंद झाला तुझा दरबार. पूर्ण अभंग आपण पाहिलं तर जनाबाईनी सगळ्या शिव्या दिलेले, खऱ्या अर्थानं सार्थकी लागले ही माझी भावना आहे. अरे 2 आंबे मी खाल्ले, तुला 5 आंबे दिलेले आणि तू स्वप्नामध्ये दृष्टांत देतोय. बघा 1 दिवस झालं अन्न नाही, पाणी नाही, अक्षरशः नामस्मरण चालू आहे, देवाचा धावा करणं चालू आहे आणि पाहता काय, एक दुसरा दिवस उजाडला, तेवढ्यामध्ये पुन्हा देव त्या पाटलांच्या स्वप्नामध्ये गेले आणि पाटलांना सांगतो की अरे हे मूर्ख पाटला, अरे तुला मी जे काय सांगितलं होतं, खऱ्या अर्थानं वारकऱ्याने जे 2 आंबे खाल्लेत तेच खऱ्या अर्थानं माझ्यापर्यंत पोहोचलेत आणि वारकऱ्यानं जे 5 आंबे माझ्या चरणावर विंदे अर्पण केलेले होते ते कोणा बडवा भडव्याच्या घरात गेले मला काही माहित नाही, त्याचा हिशोब मला माहित नाही. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की वारकऱ्याची सेवा केल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे संत सेवा
तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. अर्थात दासांचे दास आहे त्यांची असणारी सेवा करणं हे दुसरं फल आहे. आणि तिसरं फल महाराज सांगतात की तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारच्या भाग्यांना जन्म देणारं जर काय साधन असेल तर ती म्हणजे संतनुवाद आहे. अर्थात संतांची कथा करणं, संतांचा गुणानुवाद करणं ही असणारी वेगवेगळी फलं आहेत. महाराज म्हटले मग आजच्या असणाऱ्या अभंगामध्ये ज्या गुणावर प्रकाश टाकतायत, झुंजार ते एक विष्णुदास जगी, चकारात्मक सांगतायत. झुंजार ते एक, या जगतामध्ये एक आणि एकच जे विष्णुदास आहेत तेच कसे आहेत, ते वीर आहेत, ते योद्धे आहेत, तेच झुंजार आहेत आणि ते असणारे धुरंधर आहेत. नेमकं तुकोबरायांनी वा संतांनी युद्ध नेमकं केलं कोणाबरोबर? बघा, जीवनामध्ये शत्रू जर कोण असेल तर तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये एखादा जर मनुष्य आपल्याला त्रास देत असेल, की एखाद्यामुळे आपलं जीवन जर दुःखी होत असेल तर तो आपला कोण आहे? तो शत्रू आहे. आणि तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये एखाद्या माणसामुळे जर जीवनामध्ये आनंद प्राप्त होत असेल तर तो कोण आहे? आपला तो मित्र आहे. मी नेहमी एक वाक्य सांगत असतो की शत्रूला 1000 वेळा संधी द्या आपला मित्र बनण्यासाठी. शत्रूला 1000 वेळा संधी द्या आपला मित्र बनण्यासाठी, पण आपल्या मित्राला एकही संधी देऊ नका आपला शत्रू बनण्यासाठी. म्हणजे आपल्या जीवनामध्ये शत्रू नाही झाला पाहिजे. बघा, मगाशी लक्ष्मण महाराजांना बोलत असताना आमचा विषय झाला. मला वाटतं की गुरुजींच्या जीवनामध्ये जर पाहिलं, समशत्रौच मित्रेच तथा माना अपमानयो तुल्य निंदा स्तुतिर्मुनी, हे गुरुजींचं जीवन आहे. मला वाटतं की गुरुजींच्या जीवनामध्ये शत्रू म्हणून नावाला सापडणार नाही. आणि एखादा जर असेल तर तो नालायकच म्हणायला काय हरकतच नाही. बरोबर आहे. म्हणजे हे जीवन तुमचं आणि माझ्या जीवनामध्ये असलं पाहिजे. मग नेमकं तुकोबरायांच्या जीवनामध्ये शत्रू कोण आहे, कोणाबरोबर युद्ध केलं? बर रामायणाचा जर आपण विचार केला तर रामायणाचं जे युद्ध होत होतं राम आणि रावणाचं, कधी व्हायचं? दिवसा होत होतं. बरं, महाभारतामध्ये चला, महाभारतामधलं युद्ध सुद्धा कसं होत होतं? दिवसभर युद्ध व्हायचं. परंतु तुकोबराय म्हणतात की आमचं जे जीवन आहे, आमच्या जीवनातलं हे युद्ध नुसतं दिवसा नाही, रात्रंदिवसा आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन. महाराज म्हटले की आमचं जीवन आमच्या जीवनातील युद्ध हे रात्र आणि दिवस आहे. मग नेमकं तुकोबरायांच्या जीवनामध्ये शत्रू कोण आहे? माझा मीच झालो माझा मीच झालो शत्रू, कैसा पुत्र दारा कैसा मित्रू, कासया घातला पसरू. अहो जगद्गुरु तुका म्हणे, तुकोबराय म्हणतात की माझा मीच शत्रू आहे. तुम्ही जर तुमचा जीवनाचा उद्धार करत नसाल, उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम वसादयेत आत्मैव आत्मनो बंधुर आत्मैव रिपुर आत्मना. उद्धाराच्या मार्गाने मार्गगमन तुम्ही आम्ही केलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की माझ्या जीवनातला पहिला जर शत्रू कोण असेल तर ती म्हणजे आशा आहे. आशा मावशी नाही बरं का, आशा. जे एक षडविकार सांगितले त्यामध्ये पहिला असणारा शत्रू सांगितला की आशा. आशायाम परम दुःख
नैराश्यम परमम सुख निसोष्टिशतम शतिदशशतम लक्षम सहस्राधिपो लक्षेश क्षितिपालताम क्षतिपती चक्रेक्षताम वांछति चक्रेश सूरराज्यताम सुरपती ब्रह्मास्पदम वांछति ब्रह्माश्चैव सुरम हरिपदम आशावधिको गता. आशेचा धिक्कार केलेला आहे. माझ्या जीवनातला पहिला शत्रू कोण आहे? आशा आहे. बघा, कुठल्याही कार्याचा आरंभ करायचा असेल तर पहिलं जर नारळ कोणावर फोडावं लागत असेल तर ती म्हणजे आशा आहे. रामप्रभूच्या जीवनाचा जर आपण विचार केला, कार्याचा आरंभ करत असताना रामप्रभूंनी पहिला असणारं युद्ध केलं. पहिला नारळ फोडला कोणावर हो? काय नाव तिचं? काय? कोणती राक्षसीन होती? रामप्रभू म्हणतो मी. ताटिका नावाची असणारी राक्षसी होती. पहिलं युद्ध त्यांनी त्यांच्या बरोबर केलं. नाम आशे बरोबर युद्ध केलं. बरं, कृष्णम वंदे जगद्गुरुम. कृष्ण परमात्म्याच्या जीवनाची सुरुवात झाली. कार्याचा आरंभ करत असताना पहिलं कृष्ण परमात्म्याने युद्ध केलं कोणाबरोबर? पुतना वंश बरोबर. नाम आशा आहे. म्हणजे आशे बरोबर पहिलं युद्ध केलं आणि आपल्या कार्याचा आरंभ केला. बघा, परमार्थ करत असताना परम अर्थ प्राप्त करण्यासाठी आपल्याला सुद्धा या षड विकारावरती विजय प्राप्त करावा लागतो. आपण आशेवर विजय प्राप्त नाही करून घेत तर आशेला असणारं धुष्टपुष्ट बनवतोय. कारण आपलं जीवन परम अर्थ म्हणजे अर्थ याच्यासाठीच आपला सगळा परमार्थ आहे. परंतु संतचा विचार केला. संत महात्मे म्हणतायत आम्ही पहिलं युद्ध जर कोणाबरोबर केलं तर पहिलं युद्ध आम्ही आशेबरोबर केलं. दुसरं युद्ध कोणाबरोबर केलं तर काम नावाचा जो राक्षस आहे त्याच्याबरोबर केलं. संत वाङ्मयाचा अभ्यास जर केला तर जगद्गुरु तुकोबराय साधनेला गेल्यानंतर कितीतरी विघ्न आलेली होती, परंतु त्याच्यावरही त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे. बर, त्याच्यानंतर तुमचं आणि आमचं जीवन हे मोहजन्य जीवन आहे. बघा, एक असणारा मुलगा गाडीला किक मारलेली होती आणि गाडीवर फिरत असताना अचानक त्याला एका मित्राचा फोन आला. म्हटले, आले कुठं आहेस? अरे मी या चौकात आलोय. मग? अरे ये म्हटले, कितीतरी दिवसानं मी तुझ्या गावामध्ये आलोय, तुझी भेट नाही. एक 15 मिनिट थांब म्हटलं. मी त्या चौकामध्ये आलो. किक मारली, घराकडे गेला आणि बाहेरूनच घरातले अर्थमंत्री कोण? निर्मला सीतारामन. त्यांना हाक मारली. म्हणे, अरे मला 500 रुपयाची गरज आहे. त्या असणाऱ्या 500 घेऊन आल्या. कशाला वगैरे सर्व प्रश्न झाले. खिशामध्ये पैसे घातले आणि जात असताना नेमकं चौकामध्ये घाम आलेला होता म्हणून रुमाल काढत असताना पुसत असताना नेमकं खिशातले जे पैसे होते ते कुठं पडले? चौकामध्ये पडले. रसवंतीवरही गेला. अक्षरशः 5-10 त्यांच्या सोबत आलेले होते. त्यांना सर्वांना रसपान केलं. 100, 150, 200 रुपये बिल झालं. मित्र जातोय. नाही नाही म्हटलं, मी पैसे घेऊन आलोय. खिशातले पैसे काढतोय, खिशामध्ये पैसे नाहीत. बरं, हात घातले, उजव्या खिशामध्ये पैसे ठेवले होते. तेवढ्यावर नाही भागलं, खिसा बाहेर काढू लागला. तिथं पैसे नाही. परत वाटलं की बहुतेक इकडं तर नसतील म्हणून डाव्या खिशामध्ये हात घातला. आता त्याचे खिसे रिकामे होते कारण त्याच्या खिशातले पैसे. आता माझे खिसा रिकामे आहेत का? हा, सेवा संपली नाही म्हणून? नाही, तसं काही नाही. अर्थात ही आजची सेवाच आहे. सांगण्याचा विषय एवढा आहे, पैसे पडले, एवढं दुःख झालेलं आहे. एवढं दुःख झालं, एवढं असणारा डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागला की माझे 500 रुपये पडले. बघा, हे 500 रुपये पडल्यानंतर तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा असे अनेक प्रसंग घडलेले असतात. काय दुःख होतं? तर हे 500ची नोट हरवल्यानंतर जर एवढं दुःख होत असेल तर एक ना एक दिवस तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा हे सगळं जग हारून आपल्याला एक ना एक दिवस जायचंय. काय दुःख होत असेल? गीता 18 अध्यायापर्यंत गेली. का बरं गेली? अर्जुनाला जे दुःख झालेलं होतं सुरुवातीला आलेलं होता. कृष्णाला सांगू लागला, अर्जुना. कृष्ण सांगतोय, अर्जुन सांगतोय, सेनयोर उभयोर मध्ये रतन स्थापयम इच्छुत. अरे मला पाहू दे तर माझ्या पुढं कोण कोण आहे. मी एक एक बाण काढतो आणि सगळ्यांना पराजित करतो. परंतु ज्यावेळेस हे सगळी घरातली मंडळी पाहिल्यानंतर मात्र मोहजन्य दुःख झालेलं आहे. मी यांना मारू नकांक्षे विजयम कृष्ण राज्यम सुखानिचे किन्नु राज्येन गोविंद किम भोगैर जीविते नवा. तिथून जी सुरुवात झाली ती शेवट कुठं करावा लागला? नष्टो मोह स्मृतिर्लब्धा
त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मि गत संदेह करिष्ये वचनम तव. सगळं असणारा मोह तिथं परमात्म्यानं घालवला आणि गीतेचे असणारा शेवट झाला. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र शरीर विजय भूती ध्रुवानी तिर्म तिरुमम. अर्थात या वेगवेगळ्या असणाऱ्या विकारावरती तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा विजय प्राप्त करावा लागतो. वेगवेगळे असणारे षड विकार आहेत त्यांच्यावरती असणारा विजय प्राप्त केल्यानंतर महाराज स्वतः म्हणतायत की झुंजार ते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नातळे त्या. संप्रदायपूर्वक मधलं भजन 2 मिनिटांमध्ये आणि 2-4 मिनिटांमध्ये आपण सेवेला पूर्णविराम देणार आहोत. विठोबा झुंजारतेक विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नातळे त्या. गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मणी बैसलासे. हे मोजके जे षड विकार आहेत त्याच्यावरती युद्ध तुम्हाला आणि आम्हाला रात्रंदिवस करावं लागतं. त्याच्यासाठी हा परमार्थ आहे. आणि हे युद्ध जिंकल्यानंतरचे उद्गार आहेत या विश्वामध्ये जर असे अजित योद्धे जर कोण असेल तर ते म्हणजे आमचे संत महात्मे आहेत. झुंजार ते एक चकारात्मक सांगतायत, अन्यांची व्यावृत्ती करतायत. विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नातळे त्या. त्यांच्या अंगाला पाप आणि पुण्याचं लेबल का लागत नाही बघा. पुढं कधी तर बघू, आपली आता वेळ झालेली आहे. गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्या मणी बैसलासे. रात्र आणि दिवस नाम भगवान नाम परमात्म्याचं नामचिंतन चालू आहे. रात्र न कळे दिवस न कळे
अंगी खेळे दैवत हे नकळे दिसकी राती अखंड लागली से ज्योती आनंद लहरीची गती वर्णो मी किती तया सुखा. हे जीवन संत आणि महात्म्यांचं रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं चिंतन चालू आहे. इथं सुद्धा एक कोट नाम जप करण्यासाठी तुमच्या मुखारविंदातून अहोरात्र या असणाऱ्या बालगोपालांच्या मुखारविंदातून अहोरात्र हे नामचिंतन नामस्मरण चालू आहे. अनेक सप्ते होत आहेत, परंतु सप्तेमध्ये कीर्तनाला तर प्राधान्य आहेच, परंतु प्रत्येकाच्या मुखारविंदातून भगवान परमात्म्याचं स्मरण झालं पाहिजे. याच एक उदात्त हेतूतून हा आपला उपक्रम सुरू आहे. अर्थात या वर्षी आपण सुरुवात केलेली आहे आणि इथून पुढं एक महाराष्ट्रातला आगळा आणि वेगळा भव्य आणि दिव्य हे अशी ओळख या सप्त्याची झाल्याशिवाय राहणार नाही. संतांच्या बाबतीत नामस्मरण अखंड असणारी ज्योत लागलेली आहे. बघा, भागवतामध्ये जर आपण विचार केला त्या गोपिका सुद्धा अहोरात्र भगवान परमात्म्याचं कृष्ण परमात्म्याचं चिंतन करतायत. कबीर महाराजांना विचारलं म्हणे, कबीर महाराजांचे उद्गार आहेत, कबीर कबीर क्या कहे जावे यमुना तीर एक एक गौलन के प्रेम में बहवे कोट कबीर. महाराज म्हटले, अरे एका पारड्यामध्ये शेकडो करोडो जरी कबीर बसवले आणि दुसऱ्या पारड्यामध्ये एक गोपिका जरी बसवली तरी आम्ही त्यांची बरोबरी करू शकत नाही. का? कारण अहोरात्र त्यांचं चिंतन चालू आहे. बघा, कृष्ण परमात्मा असणारे गोकुळ सोडून निघून जात होते. सर्व प्रकार माहिती आहे तुम्हाला आम्हाला. आणि जात असताना अक्रूरजी रथ घेऊन आलेले आहेत आणि रथात बसल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीची विनवणी चालू आहे. ओक्सा बोक्सी गवळणी मोठमोठ्यानं रडणं चालू आहे. मोठा प्रसंग आहे. तरीही परमात्मा रथामध्ये बसतोय. एक चित्रगंधा नावाची गवळण धाय मोकलून रडते. भगवान परमात्मा ऐकायला तयार नाहीत. एक भिंतीकडे पाठ करते आणि हातामध्ये खडू घेते आणि त्या भिंतीवरती कृष्ण परमात्म्याचं चित्र रेखाटते. हात काढते, डोळे काढते, तोंड काढते, केस काढते, डोक्यावरती हिरे माणिकाचा असणारा मुकुट चढवते, हातामध्ये नैवेद्य घेते आणि त्या कृष्ण परमात्म्याला विनंती करे की अरे कृष्णा, सोन्याचा पावा तुला वाजावया देते, पुरणपोळी करोनी तुला खायला देते, आता तरी कृष्णा तू जाऊ नको रे. विनंती करते. कृष्ण परमात्मा ऐकायला तयार नाही. ज्या वेळेस अक्रूरजींनी मागं पाहिलं, हे चित्र पाहिल्यानंतर त्यांनी चित्रगंधेला सांगते की अगं चित्रगंधे, तुझ्यामध्ये चूक आहे. चूक हा शब्द ऐकल्यानंतर चित्रगंधा पुन्हा म्हणते की अरे, माझं जीवन जर चुकीचं असेल, माझं जीवन जर चुकीचं असेल तर कृष्ण परमात्मा तू निघून जा. पण जीवनामध्ये माझ्या चूक काय आहे? अरे तुझ्या जीवनामध्ये चूक नाही, तुझे चित्र रेखाटले त्या चित्रामध्ये चूक आहे. काय चूक आहे सांग? अरे तू सर्व काढलं, परंतु कृष्ण परमात्म्याचं चित्र हे कमरेपासून वर काढलं, त्या चित्रातील असणाऱ्या कृष्ण परमात्म्याला पाय काढले नाहीत. ही चित्राची चूक आहे. हे शब्द ऐकल्यानंतरची चित्रगंधा म्हणते की ऐक अक्रूरा, अरे तुझं नाव अक्रूर आहे पण क्रूरासारखी करणी आहे. तुला हात जोडून विनंती करत होते की माझ्या कृष्ण परमात्म्याला तू नेऊ नको. तू थांबला नाहीस. आमचं जीवन, आमचं संसार ज्याच्या चरणारविंदी अर्पण केला त्या कृष्ण परमात्म्याला सुद्धा मी विनंती करते की अरे तू आम्हाला सोडून जाऊ नको. तो कृष्ण परमात्मा सुद्धा त्याला पाय असल्यामुळे तो निघून जातोय. न जाणो अक्रूरा, या चित्रातील जर कृष्ण परमात्म्याला तुझ्यासारख्या क्रूराचा जर स्पर्श झाला तर या चित्रातील सुद्धा कृष्ण परमात्मा तुझ्या बरोबर आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या चित्रातील असणाऱ्या कृष्णाला पाय काढले नाही. काय महाराज, भक्तीची असणारी पराकाष्ठा आहे, परिसीमा आहे. हे कशामुळं होतं? तर महाराज म्हटले, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे, जागृती स्वप्न नाम सुषुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये भगवान नाम परमात्म्याचं चिंतन चालू आहे. आणि सुरुवातीला सांगून गेलो की यांची लक्षणं काय. महाराज म्हटले, ज्यांच्या कपाळावरती उभा असा गंध आहे, ज्यांच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माला धारण केलेली आहे आणि अहोरात्र ज्यांच्या मुखारविंदी भगवान परमात्म्याचं चिंतन चालू आहे, हे असणारे माझे वैष्णव सिद्ध संत आहेत. हा सरळ अभंग आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. या सेवेमध्ये जर काय चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत आणि जे काही बरोबर आलेलं असेल
सद्गुरू जोग महाराज असतील, परमपूज्य गुरुवारी आनंद आश्रम स्वामी असतील, गुरुजींचे असतील, यांची कृपा आहे. खरं म्हणजे बऱ्याच वर्षानंतर गुरुजींच्या समोर कीर्तन करतोय. कारण गुरुजींनी आम्हाला वेगवेगळी नमन लिहून दिलेली होती की नमन कशा पद्धतीनं म्हणायचं, म्हणजे कीर्तनाचं मार्गदर्शन असेल, जीवन जगण्याचं मार्गदर्शन असेल, संस्था चालवत असताना पखवाज कीर्तन सगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन आम्हाला गुरुजीकडून भेटलेलं आहे. आणि त्यामुळे ही सगळी मंडळी कौतुकाचा सोहळा, सुरुवातीला मी सांगू, कौतुक वाटे झालिया वेचाचे नाम मंगळाचे तेने गुन्हे. महाराज म्हटले की जीवन असं जगलं पाहिजे की मागं आपण पाहिल्यानंतर आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे, असं आपलं जीवन असलं पाहिजे. गुरुजींच्या या असणाऱ्या अथक प्रयत्नांतून तुमच्या असणाऱ्या जे काय पंचक्रोशीतील वाडे असतील, गुटेवाडी असेल, सूर्यगाव असेल, देववाडी असेल, अन्य ठिकाणी ज्या ठिकाणी गुरुजींचं काम आहे, या ठिकाणी सर्वजण एवढे आम्ही पहिल्या दिवशी पाहिलं, मला वाटत होतं की लोक येतील का नाही. परंतु असं वाटतं की एखाद्या शहरामध्ये हा असणारा सोहळा चालू आहे. एवढी असणारी मंडळी तुम्ही आलात. सर्वांच्या चरणारविंदी मी नतमस्तक होतो. सुंदर असा साऊंड ज्यांचा आहे, दत्तकृपा विकास महाराज वाळके, कुठले, हा उक्कलगाव. सुंदर अशी सिस्टीम दादानी दिली. म्हणजे आवाज थोडा वेगळा असताना सुद्धा तुम्हाला थोडा बरा ऐकू येतोय. म्हणजे हे उपकार जर कोणाचे असतील तर आमच्या दादांचे. सुंदर अशी सिस्टीम दिली. आमचे शूट करण्यासाठी आमचे बंधूवरी असणारे कार्तिक महाराज आहेत. आता कीर्तनात नेमकं काय काय चुका झाल्या हे गुरुजीपेक्षा मला वाटतं की इथं ताई बसलेली असेल तर तीच मला थोडं मार्गदर्शन करणार आहे. आमच्या आई साहेब असतील, कारण आईने खूप कष्ट गुरुजींसाठी घेतलेले. सर्व असणारी मंडळी गुरुजींच्या सोबत असणारी राहणारी मंडळी आहे. सर्वांच्या चरणारविंदी ही सेवा अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. आणि ईश्वर शंख चक्रांचे शृंगार नामामृत सार मुखा माझी. विठ्ठल जय जय महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री संतानंद आश्रम स्वामी महाराज की जय. रामकृष्णारी टाळकरी मंडळी, ज्ञानदेव तुकाराम झालं, बसा. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितोयन समाधिराज
वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगम शिरसा गुरुंतम. स्वामींचे वचन स्वामींनी पाळावे, यश मिळवावे उभय लोकी. सद्गुरु स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांच्या पुण्यतिथीच्या महोत्सवाच्या निमित्तानं आजची 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा. कीर्तन 3ऱ्या दिवसाचं आहे, उत्सव 4थ्या दिवसाचा आहे. या ठिकाणी संपन्न झालेला आहे. अगदी माझं आज पोट भरलेलं आहे. मला आज फराळ करण्याची गरज नाही. त्याचं कारण तुम्हाला कळलं असं. म्हणजे पोट भरलं म्हणून मी लांब बसलो होतो. मी सांगणार होतो प्रशांतला वेळ, पण वेळच पाहिली नाही. त्याचं कारण आहे, पाहावी वाटली नाही वेळ. जसं एखादी आई लेकरांचं कौतुक पाहताना तिला वेळ गेलेला कळत नाही, तसं आज या ठिकाणी मी बसल्यानंतर मी वेळ पाहिली नाही. त्याने सांगितलं मला थांबायला, सांगितल्यानंतर मी थांबणार आहे. मी सांगितलंच नाही थांबायला. त्याचं कारण, आणि तुम्हाला असं वाटलं नाही देववाडीकर, गुटीवाडीकर, सुरेगाव पंचक्रोशीचे स्वामी भक्तांना की कीर्तन थांबावं, असं वाटलं नाही. म्हणून हे एकाच आव्यामध्ये भाजलेले मडके. एखाद्या वेळेस कुंभारदादाचं भाग्य असतं. कुंभारदादाचं भाग्य जर उदयाला आलं तर ते मडकं काल्याच्या कीर्तनात येतं. अनेक मडके भाजतात कैलास महाराज, नारायणप्पा, बाबा महाराज. तुम्ही आज मृदंग ऐकला असेल, तुम्हाला जर नवल वाटलं असेल. मला वाटतं इथं पकवाज कळतो किती जणांना, याच्यापेक्षा गोड किती वाटला ऐकताना. गायन कळतं किती जणांना, त्याच्यापेक्षा किती गोडी होती गाण्यात. चिंतन कळतं किती जणांना, याच्यापेक्षा पटवून देण्याची शैली लक्षात आली असेल. म्हणून अनेक मडके जरी भाजले एकाच आव्यामध्ये, तरी वेगवेगळं मडकं वेगवेगळ्या ठिकाणी जातं. एखादं मडकं थुंकायला जातं, एखादं मडकं दूध ठेवण्यासाठी जात, तापवण्यासाठी जात. एखादं तिसरं असेल स्वानंद बाबा, ते दही ठेवण्यासाठी जातं. एखादं त्याच्यानंतरचं असेल तर त्याच्यात लोणी ठेवतात. हे जुन्या महिलांना माहित आहे, बरोबर आहे. आता मडके राहिलेच नाही, फ्रीज राहिले. म्हणजे फ्रीजमध्येच सगळं आहे. आता हे प्रक्रिया बंद झाली, मन धोनी नवनीता, म्हणून प्रक्रिया बंद आहे. एखादं मडकं भाग्यवान असतं ते काल्याच्या कीर्तनात येतं, आणि ते कुंभारदाताचं भाग्य असतं दादा, बरोबर आहे ना. सर्व वारकऱ्यांना मला हे सांगायचं त्याच्यातून. मला वाटतं माझ्यासारख्या कुंभाराच्या मडक्यामध्ये घडलेले आहे, आव्यामध्ये घडलेली ही जी मडकी आहेत ना, ती सगळीच काल्याच्या कीर्तनाच्या योग्यतेची. उद्याचंही कीर्तन आपल्याच मडक्याचं आहे का. म्हणून आता हे मडकं नका म्हणून, तो प्रसाद आहे नाही का. काल्याच्या कीर्तनातलं जे मटकं आहे तो एक प्रकारचा प्रसाद आहे. विकास भाऊंनी त्याला झालर लावली चांगली छान त्या मडक्याला. ती झालर म्हणजे साऊंड सिस्टीम आहे. इथं अनिल भाऊ शेटफळे असतील, मंडप सिस्टीम यांची गरज आहे या कार्यक्रमासाठी. म्हणून आता हरिभक्तीपरायण प्रशांत महाराज नांदे, माईकचा इथला स्टेजचं मी पाळतो ना व्यासपीठ, म्हणून मी महाराज म्हणतो. मी आजपर्यंत महाराज म्हटलो नाही त्याला. संस्थेची धुरा किती साली आलो मी शिकवायला, 2004च्या नंतर 2003 पासून मृदंग शिकवतो मी आळंदीत असतानाच. 2004ला यांची भेट झाली. याच्या खांद्यावर 200-300 विद्यार्थ्याचं ओझं दरवर्षी असायचं. आणि महिन्यातून, आता जास्त वेळ मी घेत नाही पण मोठा प्रवास येतो, महिन्यातून आम्ही गेलो 8 दिवस तिथं थांबायचो. इथं तर घरची आलेली मंडळी. 8 दिवस मी घरी नसायचो. त्याची साक्षीदार फक्त तीच आहे आता. इथं 8 दिवस नसायचो. अक्का आहेत, आई आहेत आमच्या. 8-8 दिवस 10-10 दिवस. गेल्यानंतर एकदाच
गव्हाणी महाराज. महेंद्राला कळतं हे. महेंद्राने आल्याबरोबर मला खुणवलं. आज त्याला ते खुणवण्यातून मला कळलं आज पोट भरलं यांचं. वादक आहे तिथे बरेच, तबला वादक, म्हणजे ज्यांना समजतंय नवनाथराव बरेच तबला वादक, मृदंग वादक, विद्यार्थी आहेत. आज विद्यार्थ्यांचंही पोट भरलं. आज यांचा जरा विशेष आवेशच वेगळा होता सगळ्यांचा, म्हणून कीर्तन थांबवलं नाही. यांनीच थांबवल्यावर मी पुढे आलो. म्हणलं तोपर्यंत 9 जरी वाजले तरी मी बसणारच होतो. त्याचं कारण आहे पहिल्यांदाच ही सगळी एकत्र आलेली मंडळी आहेत आपल्या भागामध्ये, म्हणून जोरदार टाळ्या वाजवून यांचं स्वागत आहे. प्रशांत महाराज नांदे म्हणजे नारायण बाबा रामजी बाबा वारकरी शिक्षण संस्था 2004. त्या काकासाहेब महाराजांना भेटले हे विद्यार्थी. भविष्यामध्ये त्यांनी आता ते विद्यार्थी एकदा बनल्यानंतर, एकदा तयार झाल्यानंतर जशी पाखरं आपल्या घरट्यातून उडून जातात, तशा प्रकाराने जरी पाखरं घरट्याला सोडून गेली तरी त्या घराला माता पित्यांना कधी विसरत नाही. त्याच संबंधाने आजची ही सेवा मी हक्काने दिली. जसं आई वडील मुलाला सांगतात हे कर, तसंच झालंय. आळंदीला 55 विद्यार्थ्यांची वारकरी शिक्षण संस्था दोघात आहे. गोपाळ महाराज आता महाराष्ट्राचा बादशाहच आहे तो गोपाळ. मी त्याचं कौतुक एवढंच सांगेल, इथं कृष्ण आहे, बरेच नवीन विद्यार्थी आता हे सगळे. ही वानर सेनाचं मी दुपारीच बोललो. ही वानर सेना नसती तर रामचंद्राला काही करता आलं नसतं. रामचंद्राचा दगड बुडाला असता समुद्रात. नाम 1 कोटीचा म्हणतोय मी. ही वानर सेनाच आहे. रात्रभर जप करते, दिवसभर जप करतात. मग आता यांचं पाहून पाहून हे सुद्धा जप करतायत आमच्याबरोबर, जे आता घेणार आहेत आपण थोडा वेळ. महत्वाचं आहे म्हणून महाराष्ट्राचा बादशाह मृदंग सम्राट, त्याचे आता यूट्यूबमध्ये सगळेच. आता मला घरी कार्तिक जरी मोबाईल घेतला की ते काढतो, गोपाळनी कोणती लग्गी वाजवली, हा नाड लग्गी वाजवली का, अनागत वाजवली का, वेगळी आडलाईमध्ये वाजवली, वेगवेगळे प्रकार आहे. एकदा जर 8 दिवसाचे बोल, महिनाभराचे बोल दिले, एकदाच 4-6 पानं लिहून द्यायचो आम्ही. जवळजवळ 50-100 बोल एका वेळेस, एका क्लासला. महेंद्र एका वेळेस महाराज. पुढच्या वेळेस क्लासला गेल्यानंतर आमच्या अपेक्षापेक्षा नंबर 1 बसलेले फक्त एवढा एकच विद्यार्थी असायचा. आणि मला वाटतं त्याने माझ्याकडून जे जे काढून घेतलं ते दुसऱ्यांना नाही जमलं. म्हणजे माझ्याकडे खूप आहे असं नाही, मला वाटलंच बोलणार एक जण कोणतरी. लक्ष्मण असेल इथं, मल्लीनाथ सूर्यवंशी स्वामी आहे, तो बरोबर बोलला. सगळ्यांकडूनच भांडवल, ती कला असते एखाद्या कलाकाराची. महाराज कला असते राजे. इथं बरेचसे महाराज मंडळी आहेत, झरेकर महाराज आहेत, आदरणीय सर्वच महाराज मंडळी आहेत. मी सगळ्यांचा नामोल्लेख करून वेळ घेत नाही, पण म्हणजे हे गुण आहे मोठा. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच प्रथम हे मागं बसल्यानंतर मामा माझे शेजारी होते. मामांबर मी बोलत होतो. मागचे येणारे विचारत होते आज वाजवायला कोण आहे. दादा आले. दादा म्हणलं ज्यांच्याकडे जेवलो आपण चिंचोली ना, बन्नाळा चिंचोली, लातूर जिल्हा, बरोबर ना. ज्यांच्याकडे सकाळी जेवलो, आबा बरोबर, चेअरमन, सकाळी जेवण पांचाळांकडेच केलं. पोटभर जेवलो आपण झोपडीत. छोटीच झोपडी आहे. वडील मृदंग वादक आहेत म्हणून बघा असा हिरा जन्माला घातला. त्याचा आता तुम्ही आत्ता ऐकलंय तुम्ही कीर्तनामध्ये. आता स्वतंत्र जर ऐकलं तर तुम्ही वेडे होता आणि एवढं वाजत. आणि आज त्याने तर जरा जीव लावून, आज त्याला काय वाटत होतं माहित नाही, मला तिथं बसल्यावर आनंद वाटत होता, हे महत्वाचं आहे. म्हणून त्याला पहिलं जवळ घेतलं दोघांनाही. खूप 3,500 बोल आपल्याकडचे मृदंगाचे त्याच्याकडे परफेक्ट आहे, एकही कमी नाही, नंबर सहित. आता जर नंबर विचारला बोलचा तर तो सांगणार इथं आणि वाजून दाखवणार लगेच. 3,500 आपले. नंतर जगदाळे गुरुजींचे अनेक ताल असतील, वेगवेगळे 11 मात्रा, 7 मात्रा, 10 मात्रा, 12 मात्रा. अजून
नंतर कृष्णाजी, आदरणीय कृष्णाजी साळुंके गुरुजी. हा, त्याच्या अगोदर पंडित शांतारामजी वैकुंठवासी, पंडित शांतारामजी चिगरी गुरुजी. हा, ज्यांच्याकडं मीही काही शिकलो, हाही शिकलो, म्हणजे दोघही बरोबर ना. एकत्र बसायचो आम्ही मग नवीन रचना बनवण्यासाठी. त्याच्याकडे ज्या रचना विशेष आहेत, चला असू द्या. जेवढं आता शब्द कमी पडतील, वर्णन होणार नाही. तो विद्यार्थी जरी असला तरी त्याचं जीवन विद्यार्थी अवस्थेत आयुष्यभर तो ठेवणार ह्या भूमिकेत तो आहे. उत्तम कीर्तनकार आहे. तुम्हाला ऐकायचं असेल तर पुढच्या वर्षी. हा, आता हे बसलेच नाही ना एवढ्यात सगळे, बरेच जण शिल्लक आहेत. बरेच जणांना फोन केले, ते त्यांना वाटलं गुरुजींचा फोन. आता हे गुरुजी गुरुजी गुरुजी, तुम्हाला वाटलं असं नाही गुरुजी कोण आहे नेमकं, बरोबर ना. पण ते सगळेजण गुरुजी म्हणतात. मी तेवढा मोठा नाही. गुरुजी आपल्याकडं ज्येष्ठांना म्हणतात, शिक्षकांना म्हणतात, बरोबर आहे. ते गुरुजी म्हणजे ती आपल्या संस्थेतली पद्धत आहे गुरुजी म्हणायची. इकडं महाराज म्हणतात, गुरुवारी, असं बोलण्याची पद्धत आहे. सुंदर कीर्तन सेवा आजची या ठिकाणी झाली. चाकणकर ताई आलेले आहेत. काय नाव आहे? अक्षय दादा होता शिकायला, तो पण दुसरा शिकायला होता, पण चांगलं आहे. महाराज मंडळींना आता वेळेत पोहोचून 4ला निघाले, लय वेळेत पोहोचले. 5:45 इथं आले. म्हणजे ड्रायव्हर सुद्धा चांगला, सारथी चांगला आहे. म्हणून श्रीकृष्ण अर्जुन बरेच उदाहरणं झाली. आनंद आहे. गायनामध्ये आनंद आला, प्रमाण झाले. चौकड्याचे नाटही पाठ आहेत स्वामीचे, कळलं बरंच, म्हणजे चांगलं आहे. हा, विवाह सोहळा होता म्हणून आम्ही सगळे गेलो होतो. यांना इथं आल्यावर कळलं हा नवरदेव आहे. किती दिवस झाले? 7 महिने झालेत लग्न झालेलं. टाळ्या वाजवा ना एकदा शुभेच्छा. आम्ही गेलो आणि त्याला अपेक्षा होती प्रशांतला की कुणी नाही आलं तरी माझी अपेक्षा त्याला होती. सुंदर प्रकारचा सोहळा पार पडला. तिथं आम्ही गेलो होतो म्हणून यांना तोपर्यंत मी सांगितलं नव्हतं. आता फेटा बांधून उभा राहीपर्यंत बाकीच्यांना नंतर सांगितलं. आता हे नवरदेवाकडे आपण गेलेलो. आनंद आहे म्हणून कीर्तनामधला आनंद विशेष होता. आजचा आपला दिवस संपन्न झालेला आहे. वेळ जास्त झालेली आहे. पुन्हा एकदा कौतुक करतो या ठिकाणी आपल्या आजच्या कार्यक्रमाला आदरणीय भूदेव केळगाव शहराचे पूज्य, ज्यांनी आत्ताच परवा दिवशी आदरणीय गुरुवर्य चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर यांच्या काल्यानं कार्यक्रमाची सांगता केली. आदरणीय परमपूज्य स्वानंद महाराज जोशी यांच्यासाठी टाळ्या वाजवून स्वागत करायचं. महाराजांना विनंती, आपण समोर यायचंय आणि आपल्यातील सर्व महाराज मंडळी, नारायणप्पा गव्हाणे महाराज, साळुंके महाराज, झरेकर महाराज, समोरची मधुकर महाराज यांनी समोर यायचंय. उठा पटकन, आपल्याला जप घ्यायचा आहे. थोडं जोग महाराजांची प्रतिमा द्यायची महाराजांना. उठा. मी एकट्यानं देण्यापेक्षा हे तुम्ही जर कौतुक केलं तर हे तुमच्या नातवाचं कौतुक आहे. या पटपट या. किसन नाना या. कराडे मेजर या. चला. राजे या. संभाजी राजे. हा, बुक्का लावा. शाल टाका. ती घ्या. शाली घ्या. दोघांचाही सन्मान करायचा आहे जोग महाराजांची प्रतिमा देऊन. आणि भविष्यात असेच ते आपल्याला लाभावे याच्यासाठी सर्वांनी शुभेच्छा त्यांना द्यायच्या. गोल उभा राहा. अर्धा गोल करा. अर्धा गोल आपल्या वाट्याला आहे. या टेकडीला बी अर्धाच गोल आहे पुढून. बरोबर आहे. अर्धा गोल. हा, असं करा. ठीक आहे. जप घ्यायचा आहे थोडासा. थोडा आज हरिदिनी एकादशी आहे. सगळी पंचकृषी उपस्थित आहे असं मला वाटतं. मी पाहतोय आलेली मंडळी सगळी. आज एकादशीमुळे थोडस नामजप आपल्याला वाढवायचा आहे, घ्यायचा आहे. फराळ चांगलं गरम झालेलं आहे. डबल हो द्या. हा, द्या प्रतिमा द्या. जोग महाराजांच्या प्रतिमा. हे जगदीश या. लक्ष्मण महाराज उभा राहा. लक्ष्मण महाराज त्यांनाही शाल टाका. लक्ष्मण महाराज बरेच आहेत. आता मी आता त्यात वेळ घालवत नाही. बऱ्याच संस्था आहेत.
लक्ष्मण महाराजांचाही गुरुकुल धाराशिवला आहे. शाल टाकून त्यांचाही सन्मान होतोय. हा प्रतिमा द्या. बरेच म्हणजे बरीच संख्या आहे आता माझ्या गणितामध्ये. हो आता नंतर पुढच्या वर्षी सगळे होणार नाहीत पण आपण घेऊया. सगळ्यांनी हात जोडायचे. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज श्रीमद परमहंस आनंद आश्रम स्वामीजी महाराज की. वा वा धन्यवाद. बसायचे. यानंतर 1 तास मृदंग वादन होणार आहे. पंक्ती सुरू असताना तो कार्यक्रम इथे अरेंजमेंट केला जाईल. बरोबर आहे ना. म्हणजे फराळ करता करता तुम्हाला मृदंगाचा स्वाद घेता येईल, फराळाचाही स्वाद घ्या, असं दोन्ही. धन्यवाद सर्वांना. आजचं कोळगाव ग्रामस्थ यांचं अन्नदान आहे. पहिल्या दिवशी चिखली ग्रामस्थांचं अन्न